हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन आवर चॅनल लेट्स लर्न. आज आपण पाहणार आहोत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस मधील सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स यांचे काही एक्झाम्पल्स. आणि त्याचबरोबर काइंड्स ऑफ सेंटेन्सेस या टॉपिकवर राज्यसेवा मेन्स इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात ते याआधी आलेले काही प्रश्न आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरू करूया. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की सिंपल सेंटेन्स असे हेडिंग लिहिले आणि आपण 5 सेंटेन्सेस पाहणार आहोत. पाहूया फर्स्ट सेंटेन्स. जे फर्स्ट सेंटेन्स आहे ते आहे दिस न्यूज इज टू गुड टू बी ट्रू. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्समध्ये पहा, हे दिस न्यूज हे जे आहे इट इज कॉल्ड सब्जेक्ट. याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. आणि धिस न्यूज बद्दल मोर इन्फॉर्मेशन देतं, म्हणजेच काय आहे, व्हॉट व्हॉट अबाउट धिस न्यूज सो इज टू गुड टू बी ट्रू. हे जे पूर्ण आहे याला आपण काय म्हणणार आहे, प्रेडिकेट असं म्हणणार आहे. सेम इन द सेकंड सेंटेन्स. इन द सेकंड सेंटेन्स ही इज द सब्जेक्ट. व्हॉट अबाउट ही स्पीक्स विथ कॉन्फिडन्स, सो दिस इज द predicate. Again in these sentences, see here only one subject is there, one predicate is there, and full stop. Means in the after the full stop the sentence is not there. त्याचबरोबर आपण दुसऱ्या शब्दात असंही म्हणू शकतो की या सेंटेन्सेसमध्ये कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन आलेलं नाही, म्हणजेच हे सिंपल सेंटेन्स आहे. The third sentence is a little bit different because in this sentence we can say the report of his selection as the chairman. या इथपर्यंत ह्या सेंटेन्सचा सब्जेक्टच आहे. कारण कधी कधी सब्जेक्ट जे दिलेलं आहे, जसं आपण पाहिलेलं आहे, सब्जेक्ट म्हणजेच काय की ज्याच्याबद्दल बोलायचं आहे त्याचं नाउन किंवा प्रोनाउनला आपण काय म्हणत असतो, सब्जेक्ट असं म्हणत असतो. परंतु काही वेळेस त्या नाउन किंवा प्रोनाउनची माहिती आपल्याला द्यावी लागते, एक्स्ट्रा माहिती. आणि ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देतो त्यावेळेस ते सुद्धा आपण सब्जेक्टमध्ये काउंट करू शकतो. आणि त्याप्रमाणे थर्ड सेंटेन्समध्ये आलेला आहे द रिपोर्ट. विच रिपोर्ट? ऑफ हिज सिलेक्शन ॲज द चेअरमन. मग इथपर्यंत संपूर्ण भाग काय येणार आहे, सब्जेक्ट येणार आहे. आणि हॅज सरप्राईज अस ऑल, हा पूर्ण भाग काय होणार आहे, प्रेडिकेट होणार आहे. फोर्थ सेंटेन्स सुद्धा सेम आहे. पहा, द बॉय. विच बॉय? तर त्याचं येणार आहे विथ द व्हाईट शर्ट. मग द बॉय विथ द व्हाईट शर्ट हा पूर्ण काय झालेला आहे, सब्जेक्ट. आणि मग पुढे काय आहे, इज द लीडर, हा काय झालेला आहे, आपला प्रेडिकेट झालेला आहे. मग पहा इथं याही सेंटेन्समध्ये काय आहे, एक सब्जेक्ट एक प्रेडिकेट, कंप्लीट मिनिंग आहे आणि नो कंजंक्शन आहे, त्याच्यामुळे हे काय आहे, सिंपल सेंटेन्स आहे. फिफ्थ सेंटेन्समध्ये सुद्धा द फुलिश क्रो सब्जेक्ट आहे आणि ट्राय टू सिंग हे काय झालं, प्रेडिकेट. म्हणजेच या दोन्हीमध्ये काय आहे, तर या सेंटेन्समध्ये सुद्धा कंजंक्शन नाही आहे. ओके. आणि मेन क्लाउज आहे, त्याच्यामुळे यालाही आपण काय म्हणू शकतो की सिंपल सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. पहा आता ह्या काही सिंपल सेंटेन्सेसमध्ये, या 5ही सेंटेन्समध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन आलेलं नाही आणि म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, सिंपल सेंटेन्स. आता आपण पुढचं पाहूया इथं, कंपाऊंड सेंटेन्स. आता जे कंपाऊंड सेंटेन्स आहे त्या कंपाऊंड सेंटेन्समध्ये कंजंक्शन येतं, कारण की कंपाऊंड सेंटेन्समध्ये मोर दॅन वन क्लाउज असतात आणि जर का एकापेक्षा जास्त क्लाउज आले तर ते जॉईन करण्यासाठी कंजंक्शनची गरज लागते. पण कोणत्या प्रकारचं कंजंक्शन कंपाऊंडमध्ये येतात, तर फक्त आणि फक्त कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन फक्त कंपाऊंड सेंटेन्समध्ये येत असतात. जसं तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, प्रत्येक सेंटेन्समध्ये बट असेल किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ऑर असेल, देअर फोर असेल, अशा प्रकारचे कंजंक्शन म्हणजे हे सर्व कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. चला मग आपण हे सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्सेस आहेत त्यांचे आपण एक्झाम्पल पाहूया. पहा, पहिल्या सेंटेन्समध्ये काय आहे, ही जे आहे ही सब्जेक्ट आहे आणि हॅड एव्हरी क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे हे एक क्लाउज झालेला आहे, हा काय झालेला आहे, मेन क्लाउज झालेला आहे. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा जो पुढचा आहे की बट हे कंजंक्शन आलेलं आहे, पुन्हा ही वॉज नॉट सिन्सिअर, हा पुन्हा दुसरा काय झालेला आहे, मेन क्लाउज झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे दोन मेन क्लाउज आलेत आणि ते दोन मेन क्लाउज कशाने झालेले आहेत, बटने जॉईन केलेले आहेत. बट हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असल्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो, कंपाऊंड सेंटेन्स आहे असं म्हणू शकतो. नंतरचं सेकंड सेंटेन्स जे आहे, या सेंटेन्समध्ये सुद्धा पहा, नॉट ओनली बट ऑल्सोने हे जॉईन केलेलं आहे. म्हणजे या सेंटेन्समध्ये कंजंक्शन नॉट ओनली बट ऑल्सो आलेलं आहे. नॉट ओनली बट ऑल्सो हे सुद्धा एक प्रकारचं
कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. परंतु या सेंटेन्समध्ये पहा, हे जे कंजंक्शन आहे, कधी कधी काय होतं की सब्जेक्ट वेगळे असतात. दोन सेंटेन्स आहेत, आपल्याला दोन सेंटेन्स जॉईन करायचे आहेत, एकत्र बनवायचे आहेत. दोन सिंपल सेंटेन्स आहेत आणि त्यांचं जर का एक कंपाऊंड करायचं असेल, काही वेळेस अशा सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट हा वेगवेगळा असतो, परंतु प्रेडिकेट सेम असतो दोन्ही सेंटेन्ससाठी. म्हणजे एकाच वेगवेगळ्या सब्जेक्टला एकच प्रेडिकेट जॉईन केलेला आहे. अगदी तसंच आहे या सेंटेन्समध्ये. पण पहा इथं आय हा सब्जेक्ट आहे आणि आय बरोबर बिलीव्ह इन हिज ऑनेस्टी आहे आणि माय फ्रेंड्स बरोबर सुद्धा बिलीव्ह इन हिज ऑनेस्टी अशा प्रकारचं काय आलेलं आहे, प्रेडिकेट आलेलं आहे. ॲक्च्युली सेंटेन्स कसा असणार, दोन सेंटेन्स कसे असणार आहेत, आय बिलीव्ह इन हिज ऑनेस्टी आणि दुसरं सेंटेन्स असं असणार आहे, माय फ्रेंड्स बिलीव्ह इन हिज ऑनेस्टी. अशा प्रकारचं असणार आहे. आता हे मी आणि माझा मित्र ह्या दोघांच्याही बद्दल सांगायचं आहे सेम, म्हणून आपण काय केलं, नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर केलेला आहे. म्हणून आपण सुरुवातीला इथं नॉट ओनली घेतलेला आहे, नॉट ओनली आय बट माय फ्रेंड ऑल्सो. ओके, बट माय फ्रेंड ऑल्सो बिलीव्ह इन हिज ऑनेस्टी. लक्षात घ्या, इथे ही दोनच सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्सेसला आपण काय केलंय, नॉट ओनली बट ऑल्सो या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडलेलं आहे आणि त्यामुळे हे सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. थर्ड सेंटेन्स जे आहे, थर्ड सेंटेन्समध्ये पहा, सीइंग द बॉय इन द स्ट्रीट. आता हे जे पूर्ण आहे हे कोणत्याही प्रकारचं क्लाउज नाही, हे फक्त काय आहे तर या ही साठी काय आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. याला आपण म्हणू शकतो ॲट्रिब्यूट आहे. म्हणजेच काय, सीइंग द बॉय इन द स्ट्रीट, ही स्टॉप्ड. आता इथे हे जे आहे हे ॲट्रिब्यूट आलेलं आहे, परंतु ही जे आहे ते सब्जेक्ट आहे आणि स्टॉप टू स्पीक हिम हे काय झालेलं आहे, प्रेडिकेट झालेलं आहे. आणि पुन्हा अँडने काय केलेलं आहे, सेंटेन्सचा दोन क्लाउजला जोडण्याचं काम केलेलं आहे आणि पुन्हा गेव हिम अ रुपी हे सेकंड क्लाउज आलेलं आहे. म्हणजे पहा, फर्स्ट क्लाउज जे आहे ते सीइंग द बॉय इन द स्ट्रीट, ही स्टॉप टू स्पीक हिम इथपर्यंत एक क्लाउज आणि दुसरा क्लाउज जे आहे ते गेव हिम अ रुपी हे आलेलं आहे. आणि या दोन प्रकारच्या क्लाउजेसने क्लाउजला आपण काय केलेलं आहे, अँडने जोडलेलं आहे आणि म्हणून हे काय आहे, कंपाऊंड सेंटेन्स आहे. आता या सेंटेन्समध्ये सीइंग द बॉय इन द स्ट्रीट, ही स्टॉप टू स्पीक हिम हे जे सेंटेन्स आहे, ॲक्च्युली इथे पण दोन ॲक्शन आहेत, परंतु जेव्हा कधी आपल्याला दोन ॲक्शन दोन ॲक्शन असेल आणि त्या एकाच सिंपल सेंटेन्समध्ये आपल्याला त्या कंबाईन करायच्या असतील, त्यावेळेस आपण असं करू शकतो, कोणत्याही एका ॲक्शनला आपण काय करू शकतो, ॲट्रिब्यूट म्हणून आणू शकतो. म्हणजे सीइंग द बॉय इन द स्ट्रीट, रस्त्यावरच्या मुलाकडे पाहत, ही स्टॉप टू स्पीक हिम, तो त्याच्याशी बोलण्यासाठी थांबला होता. अशा प्रकारचा आपण इथे करू शकतो. तर तसाच प्रकार, अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपण बघणार आहोत पुढे. आणि तर पहा, इथे काय आहे, अँडने जोडलेलं आहे दोन वेगवेगळे क्लाउज, म्हणून याला आपण कंपाऊंड सेंटेन्स आहे असं म्हणू शकतो. फोर्थ सेंटेन्स आहे ते अगदी इझी आहे. पहा, फोर्थ सेंटेन्समध्ये कम इन और गो आउट, म्हणजे कम इन हे एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आलेला आहे आणि गो आउट हे एक इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य आलेलं आहे. आणि या दोन इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला ऑरने जोडलेलं आहे. जसं आपण पाहिलं की ऑर असेल, बट असेल, अँड असेल, नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ॲज वेल ॲज असेल, यांसारखे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनमुळे कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. आणि त्याच्यामुळे इथे ऑरमुळे सुद्धा काय झालेलं आहे, एक कंपाऊंड सेंटेन्स तयार झालेला आहे. फिफ्थ सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे की ही वॉज ऑब्स्टिनेट, हा काय झालेला आहे, एक मेन क्लाउज झालेला आहे. आणि दुसरा देअर फॉर ही वॉज पनिश्ड, हा सुद्धा एक मेन क्लाउज झालेला आहे. आणि दोन हे मेन क्लाउज जे आहेत ते कशाने जोडलेले आहेत, तर देअर फॉर या कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनने जोडल्यामुळे यांना आपण काय म्हणू शकतो, कंपाऊंड सेंटेन्स आहे असं म्हणू शकतो. लक्षात घ्या, कंपाऊंड सेंटेन्समध्ये नेहमीच काय येणार आहे, तर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येणार आहे. मग कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणते कोणते आहे, अँड आहे तुमचं, ऑर आहे, बट आहे, ओके, ॲज वेल ॲज आहे. लक्षात घ्या, ॲज सून ॲज नाही पण ॲज वेल ॲज आहे, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, इदर ऑर आहे, नायदर नॉर आहे, देअरफोर आहे, येट आहे. या प्रकारचे सर्व काय आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. आणि या प्रकारचे कंजंक्शनचंच काम करताना आपल्याला सेंटेन्समध्ये दिसले, तर त्या सेंटेन्सेसला आपण काय म्हणू शकतो, कंपाऊंड सेंटेन्स आहे असं म्हणू शकतो. आता कम टू द नेक्स्ट, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता हे जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहेत हे पहा, कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येही पहा, मोर दॅन वन क्लाउजेस बट देअर इज अ नीड. ओके, बट देअर इज अ नीड, इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ मेन अँड सबऑर्डिनेट क्लाउज. म्हणजे इथे महत्त्वाची कंडिशन काय आहे की ते मस्ट बी कॉम्बिनेशन ऑफ अ मेन क्लाउज अँड सबऑर्डिनेट क्लाउज. म्हणजे हे दोन्हीही असायला हवे. मग किती येऊ देत, मेन क्लाउज किती येऊ देत, सबऑर्डिनेट क्लाउज किती येऊ देत, पण दोन्हीचं मिक्सचर याच्यामध्ये दिसलं पाहिजे. ही एक कंडिशन काय कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये केलेली आहे. इथे मात्र मी तुम्हाला जे दोन सेंटेन्स दिलेले आहेत ते फक्त दोन, एक मेन एक सबऑर्डिनेट असंच दिलेलं आहे.
तर पहा पहिल्या सेंटेन्समध्ये पहा आय एम ग्लॅड, हे जे आहे हे काय झालेलं आहे, आय एम ग्लॅड हे काय झालेलं आहे, मेन क्लाउज आहे. ओके, आणि त्याच्यानंतरचं जे पुढचं आहे बघा काय आहे, दॅट यू लाईक इट, हा जो भाग आलेला आहे की हा काय सांगतोय, अर्धवट मिनिंग देते. पहा दॅट यू लाईक इट, की तुला आवडते, की तुला आवडले असे म्हणजेच काय आहे, आपण इनकम्प्लीट मिनिंग देतोय. आणि त्यामुळे हे सेंटेन्स एक तर असं आपण म्हणू शकतो की एक मेन क्लाउज आहे आय एम ग्लॅड आणि एक सबऑर्डिनेट क्लाउज आहे, म्हणून याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणू शकतो. किंवा दुसऱ्या बाजूने आपण असा विचार करू शकतो की अरे या सेंटेन्समध्ये काय आहे, कंजंक्शन कोणतं आले, दॅट, आणि दॅट हे कंजंक्शन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सेंटेन्समध्ये आलं की ते सबऑर्डिनेट क्लाउजेस तयार करत, ते काय करत असतं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करत असतं. ओके, कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करण्यासाठी आपल्याला सबऑर्डिनेट क्लाउज लागतं, ते सबऑर्डिनेट क्लाउज ते तयार करत असतं. आणि त्यामुळे सबऑर्डिनेट क्लाउज एक सेंटेन्समध्ये आलं की काय झालेलं आहे, एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार झालेला आहे. सेकंड सेंटेन्समध्ये पण पहा इथे बिफोर आलेला आहे, बिफोर यू गो, तू जाण्याआधी. पहा कंप्लीट मिनिंग देत नाही. ओके, म्हणून हे सबऑर्डिनेट क्लाउज आहे. आणि इथे पुढचं ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर, हे काय झालेलं आहे, मेन क्लाउज झालेलं आहे. म्हणजे एक सबऑर्डिनेट एक मेन, म्हणून त्याला कॉम्प्लेक्स म्हणा. किंवा या सेंटेन्समध्ये बिफोर ॲज अ कंजंक्शन आलेला आहे. लक्षात घ्या मी काय म्हणते, बिफोर ॲज अ कंजंक्शन आलेला आहे, कारण की बिफोर हा शब्द काही वेळेस प्रिपोजिशन म्हणून सुद्धा येतो. आता वाक्यात ते काय काम करणार आहे त्याच्यावरून त्याचं आपण ठरवायचं आहे. तर त्याप्रमाणे इथे बिफोर हे काय आहे, बिफोर यू गो हे कंजंक्शन म्हणूनच आलेलं आहे आणि म्हणून याला आपण काय म्हणणार आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणणार आहे. थर्ड सेंटेन्समध्ये सुद्धा पहा अल्दो आलेला आहे, अल्दो हे आलेलं आहे. अल्दो हे सुद्धा काय आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं म्हणजे पहा काय झालेलं आहे, सबऑर्डिनेट क्लाउज तयार केलेला आहे त्याने. अल्दो इट वॉज कोल्ड अँड डार्क, जरी काळोखी आणि थंडीची रात्र होती. ओके, अशा प्रकारचं आहे, जरी काळोखी आणि थंडीची रात्र होती. द लिटिल गर्ल कम आउट ऑफ द हाऊस, तरी ती लहान मुलगी घराच्या बाहेर आली होती. ओके, इथे केम पाहिजे, ते मला वाटतं कम दिसतंय, केम पाहिजे कारण पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. आणि इथे डार्कच्या नंतर एक कॉमा हवा होता. ओके, मग काय आहे, अल्दो इट वॉज अ कोल्ड अँड डार्क, ओके, द लिटिल गर्ल केम आउट ऑफ द हाऊस. अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. हेही सेंटेन्स काय आहे, कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यानंतर फोर्थ सेंटेन्स आपण पाहूया, यू कॅन सिट. ओके, यू कॅन सिट, आता हे काय आहे, मेन क्लाउज आहे. आणि त्याच्यानंतर काय, वेअर यू लाईक, हे काय झालेलं आहे, सबऑर्डिनेट क्लाउज झालेलं आहे. याला आपण काय म्हणू शकतो, सबऑर्डिनेट क्लाउज. एक मेन क्लाउज एक सबऑर्डिनेट क्लाउज, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. किंवा सेंटेन्समध्ये काय आलेलं आहे, कंजंक्शन कोणतं आलेलं आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे, म्हणून याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर लास्ट जे सेंटेन्स आहे, ही मेक्स फ्रेंड्स. पहा, ही मेक्स फ्रेंड्सपर्यंतचं सेंटेन्स काय आहे, मेन क्लाउज आहे. आणि व्हेअर ही गोज हे काय झालेलं आहे, सबऑर्डिनेट क्लाउज झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे हेही सेंटेन्स काय आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्या, सर्वच कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय आलेलं आहे की फक्त आणि फक्त सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेलं आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली की सिम्पल सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारचं कंजंक्शन नसतं, कंपाऊंड सेंटेन्समध्ये कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं. आता आपण यानंतर पाहणार आहोत आपल्या एक्झामला, म्हणजे आपली जी राज्यसेवा मेन्स आहे त्या परीक्षेला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे थोडंसं आपण पाहूया. कारण की जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपरचा स्टडी करत नाही तोपर्यंत तुमचा स्टडी जो आहे तो 50% आहे असं मानलं जाईल. ओके, सो लेट्स स्टार्ट हिअर. पहा इथं सम क्वेश्चन्स फ्रॉम प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, पूर्वीच्या क्वेश्चन पेपरमधून काही इथे प्रश्न आहेत. तर चला आपण इथे पाहूया. 2019चा इथे क्वेश्चन आलेला आहे, 2019मध्ये आलेला आहे, म्हणजे अलीकडेच आत्ता झालेली एक्झाम, कारण 20ची तर एक्झाम अजून झालेलीच नाही आहे. ओके, तर 2019चा हा पेपर आहे. तर त्या पेपरमध्ये एक प्रश्न आलेला होता. आपण प्रश्न पाहूया डायरेक्ट. चूज द करेक्ट कंपाऊंड फॉर्म ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. पहा काय सांगितलेलं आहे की करेक्ट कंपाऊंड फॉर्म शोधायचा आहे आपल्याला. ओके, खालील सेंटेन्स, एक सेंटेन्स आपल्याला दिले आणि त्या सेंटेन्सचा कंपाऊंड फॉर्म, करेक्ट कंपाऊंड फॉर्म शोधायचा आहे. आता कंपाऊंड फॉर्म म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये काय येणार आहे, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शनचा वापर केलेला असेल, म्हणजे ऑर असेल, बट असेल, येट असेल, देअरफॉर, अशा प्रकारे कंजंक्शन जे योग्य असेल ते वापरलेलं असेल तर आपण त्याला कंपाऊंड फॉर्म असं म्हणूया. चला तर आपण ओरिजिनल सेंटेन्स बघूया. ओरिजिनल सेंटेन्स काय आहे, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट. पहा इथे सेंटेन्सचा अर्थ ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही असे सेंटेन्सेस
कंपाऊंडचे कॉम्प्लेक्स किंवा कॉम्प्लेक्सचे सिम्पल, सिम्पलचे कंपाऊंड असे सेंटेन्सेस करत असता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेंटेन्सचा मिनिंग जराही बदलता कामा नये. आता हे सेंटेन्स ओरिजिनल काय सांगते आपल्याला, ही इज मोर अ फिलॉसॉफर दॅन अ पोएट, म्हणजे तो काय आहे, जास्तीत जास्त तो फिलॉसॉफरसारखा आहे पोएटपेक्षा, म्हणजे पोएटपेक्षा जास्त तो कोण आहे, फिलॉसॉफर आहे असं आपण म्हणू शकतो. आता ह्या सेंटेन्समध्ये पहा, जे फर्स्ट सेंटेन्स आहे पहा, इथं आपण प्रत्येक सेंटेन्समध्ये जर का पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपली नजर इथे जाते कंजंक्शनकडे. पहिल्या सेंटेन्समध्ये बट आहे, दुसऱ्या सेंटेन्समध्ये अँड आहे, तिसऱ्या सेंटेन्समध्ये बट आहे आणि चौथ्या सेंटेन्समध्ये ऑर आहे. म्हणजे चारही सेंटेन्समध्ये अगदी बरोबर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलेले आहेत. मग आता आपल्याला अर्थ कुठे अगदी परफेक्ट तोच अर्थ आहे हे पाहायला लागेल. तर व्हेरी फर्स्ट सेंटेन्स जर का आपण म्हटलं तर काय आहे, ही इज समथिंग ऑफ अ पोएट बट रॅदर मोर ऑफ अ फिलॉसॉफर. पहा इथे अगदी बरोबर तोच अर्थ आलेला आहे की इज समथिंग ऑफ अ पोएट, काहीसा तो पोएट आहे, परंतु बट असं म्हटलेलं आहे, बट रॅदर मोर ऑफ अ फिलॉसॉफर, पण तो जास्त कोण आहे, फिलॉसॉफर आहे. मग हे सेंटेन्स बरोबर आहे म्हणायला काही हरकत नाही आहे. बट स्टील आपण पुढचेही पाहणार आहोत. पहा पुढचा सेकंड काय सांगते, ही इज अ फिलॉसॉफर अँड अ पोएट. आता अँडने जोडलेलं आहे, इथे अँडने जोडूच शकत नाही आपण, कारण की काय आहे, हे सेंटेन्स अँड नाही आहे, तो फिलॉसॉफर आणि पोएट नाही आहे. इथे सांगतायत तो पोएटपेक्षा फिलॉसॉफरच जास्त आहे, म्हणजे सेकंड सेंटेन्स जे आहे तो ऑप्शन काय झाला आपला, रॉंग झाला. थर्ड सेंटेन्समध्ये काय सांगते, ही इज समथिंग फिलॉसॉफर बट रॅदर मोर अ पोएट. इथे पोएट जास्त आहे सांगतायत आणि फिलॉसॉफर कमी आहे सांगतायत, आणि त्याच्यामुळे थर्ड ऑप्शनही काय झाला आपला, रॉंग झालेला आहे. फोर्थ ऑप्शन काय सांगतायत, ही ऑर आहे, ही इज फिलॉसॉफर ऑर पोएट, रॉंग, कारण फिलॉसॉफर किंवा पोएट नाही आहे, तो दोन्हीही आहे, परंतु तो फिलॉसॉफर जास्त आहे पोएटपेक्षा. त्याच्यामुळे या ह्याच्यामध्ये व्हेरी फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके, तर आपण आता पुढचे पाहूया. नेक्स्ट एक क्वेश्चन पाहूया. पुढचाही क्वेश्चन जो आहे तो 2019चाच आहे. 2019मध्ये 2 क्वेश्चन आलेले होते तर काइंड्स ऑफ सेंटेन्सेसच्या ह्याच्यावर. पहा क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स व्हर्जन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, मग आपल्याला कॉम्प्लेक्स व्हर्जन शोधायचं आहे. कॉम्प्लेक्स व्हर्जन म्हणजे अगेन काय येणार आहे, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे. ओके, कुठे आहे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन ते पाहायचं आहे. पहा आता इथे ओरिजिनल सेंटेन्स आधी आपण वाचून घेऊया. ओरिजिनल सेंटेन्स काय सांगते, ही एम्ड ॲट विनिंग द प्राइज अँड ही वर्कड हार्ड. ओके, आता इथे एक लहानशी मिस्टेक झालेली आहे, म्हणजे अँडच्या नंतर जो ही आलेला आहे, हा ही जो आहे तो ही स्मॉल हवा होता, ही मधला एच स्मॉल हवा होता, पण तो चुकून कॅपिटलच राहिलेला आहे. ओके, तर पहा आता ओरिजिनल सेंटेन्स काय आहे, ही एम्ड ॲट विनिंग द प्राइज अँड ही वर्क हार्ड. ओके, म्हणजे त्याने स्वप्न पाहिलेलं होतं, त्याचं एम्ड होतं ॲट विनिंग द प्राइज, विनिंग प्राइज करायचं होतं आणि त्यामुळे त्याने खूप कष्ट केले होते. लक्षात घ्या इथे दोन्हीही क्लाउज जे आहेत हे दोन्ही क्लाउज पास्ट टेन्समध्ये आहेत आणि आपल्याला टेन्सेसही व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे सेंटेन्स पाहतो त्यावेळेस. आता पहा इथं व्हेरी फर्स्ट ऑप्शन पाहूया आपण. सर्व ऑप्शन्समध्ये पहा सो दॅटने पहिल्या याच्यामध्ये कंजंक्शन सो दॅट आहे, सेकंडमध्ये सुद्धा कंजंक्शन सो दॅट आहे, थर्डमध्ये कंजंक्शन दॅट आहे आणि फोर्थमध्ये कंजंक्शन पुन्हा सो दॅट आहे. लक्षात घ्या सो दॅट आणि दॅट हे दोन्हीही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत. अगदी बरोबर, हे दोन्ही सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत, परंतु आता आपल्याला थोडासा मिनिंग पाहायचा आहे, प्रत्येक सेंटेन्स स्टडी करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही एक्झामचा पेपर सोडवत असता आणि त्यावेळेस कधी कधी असं असतं की फर्स्ट ऑप्शन आपल्याला अगदी करेक्ट वाटतो, जरी अगदी करेक्ट वाटला तरी पुढचे 3 ऑप्शन्स वाचणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर का त्याच्यावर आपण पुन्हा एकदा बोलूयातच नंतर. आता सध्या आपण इथे फर्स्ट सेंटेन्सकडे येऊया. काय आहे तर पहा, ही वर्क हार्ड. ओके, ही वर्क हार्ड, त्याने खूप कष्ट घेतले होते. सो दॅट ही विल विन द प्राइज, त्याच्यामुळे त्याला प्राइज मिळेल. पहा इथं विल आहे, विल म्हणजे फ्युचर टेन्स आहे, त्याच्यामुळे हे काय होणार नाही, करेक्ट होणार नाही, कारण इथे जर का तुम्ही पास्ट टेन्स वापरताय तर इथेही पास्ट टेन्सचाच फॉर्म वापरायला हवा, विलचा वूड असा पास्ट टेन्स करायला हवा. त्यामुळे हे सेंटेन्स फर्स्ट सेंटेन्स जे आहे ते रॉंग होणार आहे. सेकंड सेंटेन्स म्हटलं ही वर्कड हार्ड. पहा ही वर्कड हार्ड सो दॅट ही माईट विन द प्राइज. पहा इथं माईट जे आहे ते मेचं पास्ट टेन्स आहे. ओके, माईट जे आहे ते काय आलेलं आहे, मेचं पास्ट टेन्स आहे, म्हणजे ही वर्क हार्ड आणि सो दॅट ही माईट विन द प्राइज. त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे म्हणूया आपण. तर देखील आपण थर्ड ऑप्शन का रॉंग आहे ते पाहूया. ही हॅड टू वर्क हार्ड. पहा इथं ही हॅड टू वर्क हार्ड. ओके, पास्ट टेन्स वापरलेला आहे परंतु हॅड टू वर्क हार्ड, आणि इथे काय म्हटलं ही विल
इथे पुन्हा विल म्हणजे फ्युचर टेन्स वापरलेला आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शनसुद्धा रॉंग होणार आहे. आणि फोर्थ ऑप्शन काय आहे, ही विल वर्क हार्ड. पहा इथे तर सगळंच वेगळं आहे. ही विल वर्क हार्ड, तो कष्ट करणार आहे, पुढे करणार आहे कष्ट, आणि सो दॅट ही माईट, त्याच्यामुळे तिला मिळू शकेल. ओके, त्याच्यामुळे पहा इथे माईट जे आहे ते मेचं पास्ट टेन्स वापरणं ही योग्य नाही आहे आणि इथे विल म्हणजे फ्युचर टेन्स वापरलेलं आहे. त्याच्यामुळे जे फोर्थ सेंटेन्स आहे तेही ऑप्शन जे आहे फोर्थ ऑप्शन तेही काय आहे, रॉंग आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर 2. ओके, आता आपण पुढचं सेंटेन्स पाहूया. इथे जे पुढचं सेंटेन्स आहे ते 2018मधला आहे. पुढचा क्वेश्चन जो आलेला आहे तो 2018मधला आलेला आहे. पहा काय सेंटेन्स म्हणतो, चेंज द फॉलोइंग सिम्पल सेंटेन्स इंटू कंपाऊंड सेंटेन्स. म्हणजे खाली एक सिम्पल सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स करायचं आहे. पहा इथं क्लाइम्बिंग अप द ट्री, झाडावर चढत, ही प्लक्ड सम मँगोज, त्याने काही आंबे तोडले. अशा प्रकारचं सेंटेन्स आहे. म्हणजे पहा या सेंटेन्समध्ये पहा इथेही 2 ॲक्शन आहेत पण एक सिम्पल सेंटेन्स करायचं आहे. म्हणून म्हणजे झाडावर चढला ही जी ॲक्शन आहे ती काय आहे, झाडावर चढत त्याने आंबे तोडले असं म्हणायचं आहे. म्हणजे क्लाइम्बिंग अप द ट्री जे आहे याला काय केलं आपण, ॲट्रिब्यूट केलेलं आहे. म्हणून इथे क्लाइम्बिंग अप द ट्री ही प्लक्ड सम मँगोज हे काय आहे, सिम्पल सेंटेन्स आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स. इथे सांगितल्याप्रमाणे कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड म्हणजे पुन्हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन यायला हवं. कोऑर्डिनेटिंग बघा 2च ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. 2 ऑप्शनपैकी पहिल्या ऑप्शनमध्ये अँड दिलेला आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 2ने जोडलेला आहे. लक्षात घ्या, परंतु 2ने जे जोडलेला आहे ते 2 हे कंजंक्शन नाहीच मुळात. 2 हे काय आहे, प्रिपोजिशन, आणि 2ने जोडल्यामुळे ते सेंटेन्स सिम्पलच बनतं. ते सेंटेन्स कोणतं राहणार आहे, सिम्पलच राहणार आहे. कारण 2ने सेंटेन्स जोडल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या 2 क्लाउजमध्ये सेंटेन्स डिवाइड होत नाही. पहिलं सेंटेन्स आपण पूर्ण वाचूया. ही क्लाइम्ड अप द ट्री अँड प्लक्ड सम मँगोज. व्हेरी करेक्ट, हे सेंटेन्स अगदी करेक्ट आहे. सेकंड सेंटेन्स जर का म्हटलं, पहा करेक्ट म्हणजेच काय, हे अगदी करेक्ट कंपाऊंड सेंटेन्स आहे. सेकंड सेंटेन्स बी जे आहे ते काय सांगतं, ही क्लाइम्ड अप द ट्री टू प्लक्ड सम मँगो. हे सेंटेन्स करेक्ट आहे, पण करेक्ट कोणतं आहे, सिम्पल सेंटेन्सचं करेक्ट आहे. ओके, करेक्ट कोणतं आहे तर सिम्पल सेंटेन्स आहे, परंतु आपल्याला इथे इन्स्ट्रक्शन काय मिळाले, कंपाऊंड सेंटेन्स हवं आहे आपल्याला. मग कंपाऊंड सेंटेन्स फक्त ए आहे. मग फक्त ए असलेला ऑप्शन येस, फर्स्ट ऑप्शन एचा आहे, त्याच्यामुळं फर्स्ट ऑप्शनच करेक्ट. बाकीचे दोन्ही आपले काय होणार आहेत, रॉंग ऑप्शन होणार आहेत. आता आपण त्याच्या पुढचं पाहूया. इथे नेक्स्ट आपण पाहूया इथे पुढचा क्वेश्चन, आणि हा क्वेश्चन 2017ला आलेला आहे. ओके, तर पाहूया आपण सेंटेन्स 17ला आलेला आहे. काय आहे, शी वॉज, ओके, शी वॉज टायर्ड, शी स्टील वेंट ऑन वर्किंग. असे 2 सेंटेन्सेस आहेत, शी वॉज टायर्ड आणि शी स्टील वेंट ऑन वर्किंग. अशा 2 प्रकारचे काय आहेत, सेंटेन्सेस इथे आलेले आहेत. आता क्वेश्चन काय आहे आपल्याला विचारलेला, तर विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस चेंज ऑर चेंजेस. पहा विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ओके, एक किंवा अनेक सेंटेन्सेस असतील आणि चेंज ऑर चेंजेस म्हणजे चेंज ही एक किंवा अनेक असतील. द अबोव सेंटेन्सेस करेक्टली इंटू कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कोणते चेंज केल्याच्या नंतर ते करेक्टली काय होणार आहेत, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स होणार आहेत. ते आपल्याला आता पाहायचं आहे. म्हणजेच इन शॉर्ट काय आपल्याला या सेंटेन्समधलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स ओळखायचे आहेत. कोणते कोणते आहेत ते पाहायचं आहे. ओके, मग पहा इथं फर्स्ट सेंटेन्स आहे. काय आहे फर्स्ट सेंटेन्स, तर ऑल्दो शी वॉज टायर्ड. ओके, ऑल्दो शी वॉज टायर्ड असं म्हटलेलं आहे. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स हवं आहे आपल्याला, म्हणजेच कोणतं सेंटेन्स येणार आहे आपल्याला, कोणतं कंजंक्शन येणार आहे, तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. इथे ऑल्दो आलेला आहे, ऑल्दो हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनच आहे. ओके, ऑल्दो जर का पाहिलं आपण तर ऑल्दो काय आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि त्याच्यामुळे इथे ऑल्दो जे आहे सुरुवात झालेली आहे. ऑल्दो शी वॉज टायर्ड, ओके, शी स्टील वेंट ऑन वर्किंग. अगदी बरोबर आहे. पहिल्या 2 वाक्यांमध्ये सुद्धा शी टायर्ड, शी वॉज टायर्ड, ती थकलेली होती. शी स्टील वेंट, तरीही ती काम करत होती. आणि तेच सांगते म्हणजे तरीही ती काम करत होती, म्हणजे जरी ती थकली होती तरी ती काम करत होती. म्हणजेच ऑल्दो शी वॉज टायर्ड शी स्टील वेंट ऑन वर्किंग. म्हणजे जरी ती थकलेली होती तरी ती काम करत होती. म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन काय सांगतोय, इथे बघा हा मुळातच चूक आहे, कारण इथे बट आलेला आहे. बट म्हणजे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन, आणि कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. त्याच्यामुळे बी ऑप्शन रॉंग होणार आहे. सी ऑप्शन काय सांगतोय, शी स्टील वेंट ऑन वर्किंग डिस्पाईट शी वॉज टायर्ड. आता डिस्पाईट हे आलेलं आहे. डिस्पाईट हे मुळातच काय आहे, प्रिपोजिशन आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शनही काय होणार आहे, रॉंग आहे. आणि पुढचा सेंटेन्स आहे, शी स्टील वेंट ऑन वर्किंग इन्स्पाईट. पुन्हा इन्स्पाईट जे आहे हाही काय आहे,
प्रिपोजिशन आहे, त्याच्यामुळं हाही ऑप्शन काय होणार आहे, रॉंग होणार आहे. म्हणजेच आपल्याला फक्त काय आहे इथं, तर ए ऑप्शनच करेक्ट आहे. मग आता ए ऑप्शनचं कोणतं आहे, तर इथं बघा सेकंड ऑप्शन आहे, ओनली ए ओनली करेक्ट. मग पहा इथं तर ए करेक्ट आलेला आहे, बाकीचे सी डी हा ऑप्शन रॉंग आहे, ओनली बी ऑप्शन रॉंग आहे, ओनली सी ऑप्शन रॉंग आहे आणि फक्त ए ओनली जो आहे तो ऑप्शन करेक्ट आहे. तर पहा अशा प्रकारचे किती सिंपल प्रश्न आहेत आणि याही प्रश्नात जर का तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही मला पाठवा आणि आपले हे व्हिडिओज जे आहेत ते असेच रेग्युलर तुम्हाला पाहत राहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, थँक्यू. स्टे सेफ, टेक केअर, बाय. थँक्यू.